तर विद्यार्थ्यांनो, एकानव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे. आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे: पुणे करारामुळे कोणासाठी स्वतंत्र मतदारसंघ मान्य केले गेले होते? पुणे करारामुळे खालीलपैकी कोणासाठी स्वतंत्र मतदारसंघ मान्य झाले होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील अस्पृश्यांसाठीचे आहे. पुणे करारामध्ये स्वतंत्र मतदारसंघ मान्य केलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी एकूण किती परिषदा भरवण्यात आल्या होत्या ते सांगायचं आहे. सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी एकूण किती परिषदा भरवण्यात आलेल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 1 राहील सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी एकूण 3 परिषदा भरवण्यात आलेल्या होत्या. पुढचा प्रश्न: या ठिकाणी कोणत्या ठिकाणी सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी एकूण 3 सभा भरवण्यात आल्या होत्या ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी एकूण 3 सभा भरवण्यात आलेल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 2 राहील इंग्लंड या ठिकाणी सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी एकूण 3 परिषदा भरवण्यात आलेल्या होत्या. पुढचा प्रश्न: नेहरू अहवालातील तत्वे स्वीकारली नसल्यास सविनय कायदेभंग करण्याची सूचना कोणत्या व्यक्तींनी दिलेली होती ते सांगायचं आहे. नेहरू अहवालातील तत्वे स्वीकारली नसल्यास सविनय कायदेभंग करण्याची सूचना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी दिलेली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 राहील महात्मा गांधी यांनी जे आहे नेहरू अहवालातील तत्वे स्वीकारली नसल्यास सविनय कायदेभंग करण्याची सूचना दिलेली होती. पुढचा प्रश्न: सरोजिनी नायडू यांनी कोणत्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह केला होता ते सांगायचं आहे. मित्रांनो, सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह केलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 राहील धरासणा या ठिकाणी सरोजिनी नायडू यांनी मिठाचा सत्याग्रह केलेला आहे. पुढचा प्रश्न: 1930 या वर्षी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला होता ते सांगायचं आहे. 1930 या वर्षामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 राहील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जे आहे 1930 या वर्षी महाराष्ट्रामध्ये मार्शल लॉ हा लागू करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न: 1931 मध्ये खालीलपैकी कितवी गोलमेज परिषद भरवण्यात आलेली होती? 1931 मध्ये खालीलपैकी कितवी गोलमेज परिषद भरवण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 राहील दुसरी गोलमेज परिषद 1931 मध्ये भरवण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न: जातीय निवाडा घोषित करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ केव्हा किंवा कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी देण्यात आले होते ते सांगायचं आहे. जातीय निवाडा घोषित करून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हे कोणत्या दिवशी देण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 राहील जातीय निवाडा घोषित करून जे आहे या ठिकाणी 17 ऑगस्ट 1932 मध्ये या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ हे अस्पृश्यांना देण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न: या ठिकाणी 24 सप्टेंबर 1932 या वर्षी कोणता करार झाला होता ते सांगायचं आहे. 24 सप्टेंबर 1932 या वर्षी खालीलपैकी कोणता करार झालेला होता? ऑप्शन क्रमांक 1 राहील पुणे करार. हा जो करार आहे 24 सप्टेंबर 1932 या वर्षी झालेला आहे. पुढचा प्रश्न: बाबासाहेब मॅट्रिक पास झाले म्हणून केळकर यांनी त्यांना कोणते पुस्तक दिलेले होते ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पास झाले म्हणून त्यांना केळकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक दिलेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 राहील बुद्ध चरित्र हे जे पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅट्रिक पास झाल्या कारणास्तव केळकर यांनी भेट दिलेले होते. पुढचा प्रश्न: या ठिकाणी सामान्यतः पालेभाज्या कशाच्या उच्च मात्रेसाठी प्रसिद्ध असतात ते सांगायचं आहे. सामान्यतः पालेभाज्या ह्या कशाच्या उच्च मात्रेसाठी प्रसिद्ध असतात? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 राहील फायबरच्या उच्च मात्रेसाठी पालेभाज्या ह्या प्रसिद्ध आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न: वजन कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची पालेभाज्या अत्यंत उपयुक्त असतात ते सांगायचं आहे. वजन कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पालेभाज्या उपयुक्त असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो कमी कॅलरीच्या ज्या पालेभाज्या आहेत वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. पुढचा प्रश्न पाहूया. संत्री किंवा संत्र्याच्या रंगाची फळे कोणत्या अवयवासाठी अत्यंत उपयुक्त असतात? संत्री किंवा संत्र्यांच्या रंगाची फळे ही कोणत्या अवयवासाठी अत्यंत उपयुक्त असतात? ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो संत्री किंवा संत्र्याच्या रंगाची जी फळे असतात डोळा या अवयवासाठी अत्यंत उपयुक्त असतात. पुढचा प्रश्न: या ठिकाणी सफरचंद व इतर लाल रंगाची फळे कशाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात ते सांगायचं आहे. सफरचंद व इतर लाल रंगाची फळे ही कोणत्या अवयवाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 राहील हृदय या अवयवाच्या
केसाच्या स्वास्थ्यासाठी सफरचंद किंवा इतर लाल रंगाची फळे अत्यंत उपयुक्त असतात. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. हिरव्या रंगाची सर्व फळे कशासाठी अत्यंत उपयुक्त असतात ते सांगायचं आहे. हिरव्या रंगाची सर्व फळे ही कशाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहील. हाडे व दात या दोघांच्याही स्वास्थ्यासाठी हिरव्या रंगाची फळे अत्यंत उपयुक्त असतात. पुढचा प्रश्न. प्रसिद्ध फळ सफरचंद पाण्यावर कोणत्या कारणास्तव तरंगत असते ते सांगायचं आहे. सफरचंद हे फळ खालीलपैकी कोणत्या कारणास्तव पाण्यावर तरंगत असते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 25% त्यामध्ये हवेचा समावेश असल्या कारणास्तव सफरचंद जे आहे पाण्यावर तरंगत असते. पुढचा प्रश्न. या ठिकाणी सकपाळ हे कोणत्या समाजसुधारकांचे मूळ आडनाव होते ते सांगायचं आहे. सकपाळ हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे आडनाव होते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सकपाळ असे मूळचे आडनाव होते. पुढचा प्रश्न. या ठिकाणी सूर्यमालेतील कोणत्या ग्रहावर एक दिवस 1 वर्षाचा असतो ते सांगायचं आहे. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहावर 1 दिवस 1 वर्षाचा असतो. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. सूर्यमालेतील शुक्र ग्रह हा जो ग्रह आहे ग्रहावर 1 दिवस 1 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न. या ठिकाणी जगातील कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त बेरोजगार राहतात ते सांगायचं आहे. जगातील कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त बेरोजगार राहत असतात. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारत या देशामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये बेरोजगार लोक राहत असतात. पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती ते सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही कोणत्या भाषेमध्ये होती. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. संस्कृत भाषेमध्ये जे आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा होती. पुढचा प्रश्न. या ठिकाणी कोणत्या संतांची पदे आजही शिखांच्या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. खालीलपैकी कोणत्या संतांची आजही जे पदे आहेत ते शिखांच्या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील. संत नामदेव यांची जी पदे आहेत ते आजही शिखांच्या ग्रंथामध्ये समाविष्ट झालेली आहेत. पुढचा प्रश्न. आपेगाव हे खालीलपैकी कोणत्या संतांची जन्मभूमी असलेले गाव आहे. आपेगाव हे खालीलपैकी कोणत्या संतांची जन्मभूमी असलेले गाव आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपेगाव हे जे आहे संत ज्ञानेश्वर यांची जन्मभूमीचे गाव बनलेले आहे. पुढचा प्रश्न. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोलकाता या ठिकाणी जे आहे ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे ते सांगायचं आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राजाराम मोहन राय यांनी जे आहे ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न. विठ्ठलरामजी शिंदे यांनी भारत दौरा कोणत्या गावापासून सुरू केला होता ते सांगायचं आहे. विठ्ठलरामजी शिंदे यांनी भारत दौरा हा कोणत्या गावापासून सुरू केलेला होता. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. बेळगाव या गावापासून जे आहे विठ्ठलरामजी शिंदे यांनी भारत दौरा सुरू केलेला होता. पुढचा प्रश्न. पंजाबचे सिंह म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना ओळखले जाते ते सांगायचं आहे. पंजाबचे सिंह म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लाला लजपतराय यांना जे आहे पंजाबचे सिंह म्हणून ओळखण्यात येत असते. पुढचा प्रश्न. बलवंतराय मेहता समितीने केलेल्या शिफारशीमध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश होतो ते सांगायचं आहे. बलवंतराय मेहता समितीने केलेल्या शिफारशीमध्ये कशाचा समावेश होता. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी जिल्हा परिषद ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती या सर्व बाबींचा समावेश जो आहे या ठिकाणी मेहता समितीने केलेल्या शिफारशीमध्ये झालेला होता. पुढचा प्रश्न. भारताने राज्यपाल निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. भारत या देशाने राज्यपाल निवडणूक पद्धत ही कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कॅनडा या देशाकडून भारताने राज्यपाल निवडणूक पद्धत ही एक स्वीकारलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विधान परिषद अर्थविधेयकाला मंजुरी देण्यास किती दिवसाचा विलंब लावू शकते ते सांगायचं आहे. विधान परिषद हे अर्थविधेयकाला मंजुरी देण्यासाठी एकूण किती दिवसांचा विलंब लावू शकते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. विधान परिषद जे आहे मित्रांनो 14 दिवसाचा जो विलंब आहे अर्थविधेयकाला मंजुरी देण्यासाठी लावू शकत असतो. पुढचा प्रश्न. गावाचा नमुना क्रमांक 7 व 12 खालीलपैकी कोणत्या व्यक्तींशी संबंधित आहे. गावाचा नमुना क्रमांक 7 व 12 हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील. तलाठी यांच्याशी संबंधित जो आहे गावाचा नमुना क्रमांक 7 व 12 हा एक झालेला आहे. पुढचा प्रश्न. राज्यसभा ह्या सभागृहाच्या सदस्याचा कालावधी किती वर्षाचा असतो ते सांगायचं आहे. राज्यसभेच्या सभागृहाच्या सदस्याचा कालावधी हा एकूण किती वर्षाचा असतो.
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. राज्यसभा या सदस्यांचा जो कालावधी आहे 6 वर्षाचा ठेवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी बंगाली क्रांतिकारांचे बायबल असे कोणत्या पुस्तकास म्हटले जात असते? बंगाली क्रांतिकाराचे बायबल असे खालीलपैकी कोणत्या पुस्तकास संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आनंद मठ या पुस्तकाला जे आहे बंगाली क्रांतिकाराचे बायबल असे संबोधण्यात येत असते. पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. वर्धा जिल्ह्यामध्ये पवनार आश्रम स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाही ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणते एक वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाही? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 3 योग्य राहील. या ठिकाणी केसरी हे जे वृत्तपत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नसलेले दाखवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले होते? खालीलपैकी कोणकोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी बहिष्कृत भारत, बहिष्कृत मेळा तसेच मुकनायक हे सर्व वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. ॲनिमियाचे निदान करताना रक्ताच्या तपासणीसाठी काय वापरण्यात येत असते? ॲनिमिया रोगाचे निदान करताना रक्ताच्या तपासणीसाठी खालीलपैकी काय वापरले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 करायला मित्रांनो. ॲनिमियाचे निदान करताना रक्ताच्या तपासणीसाठी जे आहे मोर्चुदाचा वापर केला जात असतो. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान जनतेच्या इच्छेनुसार असेल कोणी म्हटले होते ते सांगायचं आहे? भारतीय संविधान जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणत्या व्यक्तींनी म्हटलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. महात्मा गांधी यांनी जे आहे भारताचे संविधान जनतेच्या इच्छेनुसार असेल असे उद्गार काढलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे कोणी म्हटले होते ते सांगायचं आहे? राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी असेल असे उद्गार खालीलपैकी कोणी काढलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सरोजिनी नायडू यांनी जे आहे राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे उद्गार काढलेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार मिळवणारा सर्वात पहिला खेळाडू कोणता आहे ते सांगायचं आहे? भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारा सर्वात पहिला खेळाडू खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सचिन तेंडुलकर यांनी भारतरत्न प्राप्त करणारे सर्वात पहिले एक खेळाडू व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. गरिबी हटाव या घोषणेने कोणत्या पंचवार्षिक योजनेला सुरुवात करण्यात आलेली होती? गरिबी हटाव या घोषणेने खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला सुरुवात करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 राहील. 5व्या पंचवार्षिक योजनेला गरिबी हटाव या घोषणेने सुरुवात करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोणता व्यक्ती असतो ते सांगायचं आहे? भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोणता व्यक्ती असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पंतप्रधान हा जो व्यक्ती आहे भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष व्यक्ती असतो. पुढचा प्रश्न, घटक राज्यातील महाधिवक्त्याची नेमणूक कोण करत असतो ते सांगायचं आहे? घटक राज्यातील महाधिवक्त्याची नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. राज्यपाल यांच्याकडे जे आहे घटक राज्यातील महाधिवक्त्याची नेमणूक करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात मालवणी ही भाषा प्रामुख्याने कोणत्या विभागात बोलली जात असते? महाराष्ट्रामध्ये मालवणी ही भाषा प्रामुख्याने कोणत्या विभागात बोलण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कोकण विभागामध्ये प्रामुख्याने मालवणी भाषा बोलण्यात येत असते. पुढचा प्रश्न, चाणक्यपुरी धरणातून 1910 या वर्षी कोणता कालवा करण्यात आला होता ते सांगायचं आहे? चाणक्यपुरी धरणातून 1910 या वर्षी खालीलपैकी कोणता कालवा निर्माण करण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गिरणा कालवा हा जो कालवा आहे चाणक्यपुरी धरणातून 1910 मध्ये निर्माण करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राजद्रोहाच्या आरोपाखाली कोणत्या व्यक्तींना शिक्षा झालेली होती? राजद्रोहाच्या आरोपाखाली खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना शिक्षा झालेली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहील. राजद्रोहाच्या आरोपाखाली जे आहे लोकमान्य टिळक यांना शिक्षा ठोठावण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, एड्रेनल ग्रंथी मानवी शरीरातील कशाचे नियंत्रण करत असते? एड्रेनल ग्रंथी मानवी शरीरातील कशाचे नियंत्रण करते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. शरीरातील क्षाराचे नियंत्रण एड्रेनल ग्रंथी करत असते. एड्रेनल ग्रंथी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? एड्रेनल ग्रंथी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मूत्रपिंड या अवयवाशी एड्रेनल ग्रंथी ही संबंधित ग्रंथी आहे.
तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच गॅरंटीच आहे की आपल्याला आवडलीच आहे आणि त्यामुळे एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. तसेच मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की जर आपण बिलकुल माझ्यासारखे घरी बसून ऑनलाईन पैसे कमवू इच्छित असाल तर मी आपल्याला शिकवण्यासाठी की कशा प्रकारे कमवू शकता एक चॅनल ओपन केलेला आहे हिंदीमध्ये आणि इच्छुक विद्यार्थ्यांना व्हिजिट करण्यासाठी त्या चॅनलचा जो लिंक आहे या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. जर डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल, सध्या तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा. आपल्याला त्या चॅनलचा लिंक दिसून मिळून जाईल. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.